मॉर्निंग गाइस. सर आजच्या दिवसाची सकाळ होत आहे, म्हणजे झालेली आहे 8 वाजताच, कारण की आता हॉलिडे वगैरे सगळं चाललेलंच आहे, त्यामुळे लेट उठलं आणि माझी आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे. तर आज आपल्याला फिरायला जायचं आहे, CSTला जायचं आहे, परत मग सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये जायचं आहे. तर तुम्ही पण माझ्यासोबत चला फिरायला. तर गाईज आता आम्ही सगळे रेडी झालेलो आहे म्हणजे फिरायला जायला, आणि मी कपडे वगैरे चेंज केले, तर आमचा नाश्ता वगैरे सगळं झालं. तर आता आपण जाऊया पहिले स्टेशनला, मग तिथून जाऊया सिद्धिविनायक मंदिरमध्ये. तर गाईज आता आम्ही सगळे आलेलो आहे मानसरोवर स्टेशनला. मग आता CST ट्रेन लागलेली म्हणजे 10:57ची, मग त्या ट्रेननी जाऊया मग वडाळ्याला, मग तिथे उतरून जाऊया सिद्धिविनायक मंदिर. तर आता आलेलो आहे आम्ही वडाळा रोड स्टेशनला, आणि आता आम्ही जाऊया टॅक्सी पकडून. आम्हाला आता टॅक्सी भेटलेली आहे. तर गाईज आता आम्ही आलेलो आहे म्हणजे सिद्धिविनायक मंदिरच्या जवळ, म्हणजे तिकडे मंदिर, बट लाईन आहे आज एकदम खूप, इकडंपर्यंत लाईन आहे. तर आता इथून लाईनमधून मग आम्ही जाणार. तर गाईज आता आम्ही आतमध्ये जाऊन परत बाहेर आलेलो आहे, कारण की एवढी गर्दी आहे की म्हणजे दर्शन होऊच शकत नाही, फुल एकदम टाईट आहे. मी आतमध्ये थोडा पण शूट नाही केला आतमध्ये गेल्या, तर कॅन्सल केलेलं आहे. बाहेरूनच आम्ही पाय पडलो, म्हणजे आतमध्ये जाऊन जसं काय देवासमोर, आणि प्रसाद भेटलेला आहे. आणि आता जाऊया आपण डायरेक्टली CSTला. गाईज आता आम्हाला टॅक्सी भेटलेली आहे, आणि आता आम्ही चाललेलो आहे वडाळा स्टेशनला. तर गाईज आता आम्ही आलेलो आहे परत वडाळा स्टेशनला, आणि आता जाऊया CSTला. तर गाईज आता आलेलो आहे आम्ही फायनली CST स्टेशनला. आता बाहेर जाऊया, मग टॅक्सीने वगैरे आपलं गेटवे ऑफ इंडिया, म्युझियम वगैरे वेगवेगळ्या जागेवर फिरूया. गाईज आता आलेलो आहे, तुम्ही मागं बघू शकता CST स्टेशन आता आलेलो आहे, आणि आता आपण टॅक्सी पकडून मग जाऊया म्युझियममध्ये पहिले, मग नंतर दुसरीकडे जाऊया. गाईज आता आम्ही आलेलो आहे म्हणजे गेटवे ऑफ इंडियाला, म्हणजे बस पकडून, आणि आता पहिले म्हणजे आम्ही तिकडे नाही जाणार आहे, पहिले आता जाणार आहे म्युझियममध्ये. तर पहिले जाऊया आता म्युझियम. तर गाईज आता इथे आम्ही वडापाव घेतलेला आहे खाण्यासाठी. फायनली आलेलो आहे CST म्हणजे गेटवे ऑफ इंडिया मेन जे आहे ते. मस्त एकदम तुम्ही बघू शकता, भारी दिसतं, पण फुल गर्दी आहे आज सगळीकडे, पूर्ण गर्दीनेच भरली. आता जरा वेळ फिरवायचं. गाईज आता आमचे फोटोशूट चाललं आहे म्हणजे ताज हॉटेलसोबत. ते आम्ही असं काढतात ना, असं करून तो फोटो काढलेला आहे, तर तुम्हाला मी स्लाईड शोमध्ये टाकून देईन, मग तेव्हा तुम्ही बघा. तर गाईज आता हे फिरून झालेले, म्हणजे फिरून झाले का नाही, अजून फोटो काढायचेत का का अजून फोटो? आता सेल्फी काढायचे, मग पुढे जाऊया दुसरीकडे फिरायला. सो गाईज आता आम्ही इथे म्हणजे आपला जे गेटवे ऑफ इंडिया आहे तिथेच आहे, बट त्याच्या बाजूला जे समुद्र आहे ते एन्जॉय करतोय मस्त एकदम. एकदम तिकडं शिप पण आहेत लांब एकदम, त्या साईडला तुम्हाला दिसत असेल, आणि मस्त दिसतं एकदम. गाईज आता आमचं इथे फिरून झालेलं आहे म्हणजे गेटवे ऑफ इंडियाला. तर आता आम्ही बाहेर चाललेलो आहे, मग बाहेर जाऊन मग विचार करूया कुठे दुसरीकडे जायचं फिरायला. तर गाईज आता फोटो काढून दमलो होतो आम्ही, सो आता घेतलेलं आहे लिंबू पाणी, मस्त एकदम टेस्टी. मी थोडंसं सिप करून बघितलं, मस्त लागतं एकदम. आता लिंबू पाणी पिऊन आम्हाला सुचलेलं आहे कुठे जायचं, तर आता आम्ही चाललेलो आहे मरीन लाईन्सला. मग तिथे जरा वेळ आणि मग घरी जाऊ. तर आता पहिले मरीन लाईन्सला जाऊ. तर गाईज आता आम्हाला टॅक्सी भेटलेली आहे, आणि आता आम्ही चाललेलो आहे मरीन लाईन्सला. गाईज आता टॅक्सी करून आलेलो आहे मरीन लाईन्सला. तर मस्त एकदम समुद्र दिसतं, तुम्ही बघू शकता. हे बघा मस्त फुल एकदम पाण्याच्या लाटा वगैरे येतात. गाईज आता इथे बसून मस्त आम्ही एन्जॉय करतोय, म्हणजे मरीन बीच एकदम मस्त लाटा येतात जोरात जोरात, भारी दिसतं एकदम. एकदम मस्त सिनेरी, असं मजा येते ना. सगळं सोडून एकदम आरामशीर बसलोय आम्ही, सगळे बसलोय, मम्मी पप्पा बसलेत तिकडे, मामा आणि दीदी, आणि मस्त एन्जॉय करतोय आम्ही इथे. गाईज आता इथे सगळं म्हणजे फिरून झालेलं आहे. आम्ही मस्तपैकी बसलो होतो भरपूर वेळ, म्हणजे एकदम हवा मस्त लाट वगैरे येत होती, बसलो होतो.
तर आता झालेलं आहे आणि वाजलेले आहेत 5:15. तर आता घरी जाऊया आपण. मस्त दमलेलं म्हणजे मी सुद्धा. आता घरी जाऊया. सो गाईज आता हे डबल डेकर बसमध्ये वरती बसून आम्ही आता आलेलो आहे CST स्टेशनला. तर आता जाऊया गाईज. इथे CST स्टेशनला आल्या मम्मीला म्हणजे इकडे स्टॉल वगैरे दिसले. सो मम्मी लगेच पळत आली शॉपिंग करायला. तर मग इथे आम्ही वेगवेगळं काय घेतलं म्हणजे फिक्स केलं आहे. आम्हाला आवडलं आहे. हे वालं एक घेतलं आहे म्हणजे दीदीसाठी, हे वालं घेतलं आहे मामासाठी आणि हे वालं माझ्यासाठी. तर असे 3 घेतले. हो दाखवलं, तुझं पण दाखवलं. तर आता अजून एखादं बघतात आवडलं तर मग हे तर मला तर खूप आवडलं. हे असं अशा टाईपमध्ये मस्त दिसतं. तर काय जातं इथे ट्रेनमध्ये आम्ही वेगवेगळं असं खायला घेतलेले म्हणजे चना वगैरे असं मस्त एकदम घेतलं आहे टेस्टी. काय जाता आलेलो आहे आम्ही माझं आणि माझे पाय दुखतात म्हणून दीदी चिडवते मला. तर आता जाऊया पहिले घरी. तर गाईज आता आलेलो आहे घरी फायनली. म्हणजे पूर्ण फिरून आणि मग एकदम दमलेलो आहे म्हणजे मी. आता फक्त झोपायचं आहे मला. तर आता लगेच स्टँड नाही करत तो नंतर करते. गाईज आता आम्ही कपडे चेंज करून म्हणजे चाललेलो आहे हॉटेलमध्ये. तर तुम्ही बघू शकता म्हणजे न्यू आत्ता घेतले होते. तुम्हाला मग अशी दाखवलं तिथे स्टेशनजवळ घेतले होते. मस्त आहे बघा, बघू शकता तुम्ही. दीदीचं वालं, हे मामाचं आणि हे माझं. कसं वाटतंय ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मग मला कळेल कसं माझी चॉईस कशी. गाईज आता आम्ही येऊन बसलेलो आहे म्हणजे स्वास्तिक लंच होममध्ये. म्हणजे तिथे आता आम्ही डिनर करणार ऑर्डर सांगितली आणि मध्ये मस्त बसून. तर ऑर्डर आल्यावरती मग जेवूया मस्त. तर काय ते इथे ऑर्डर आलेली आहे म्हणजे आम्ही मागवलं होतं म्हणजे रोटी आणि हे व्हेज कोल्हापुरी आणि आपले काजू पनीर. तर आता मस्त जेवूया. तर गाईज आजचा फायनल डेझर्ट म्हणजे आईस्क्रीम आता घेतलेली आहे. आणि मी विसरलं होतं म्हणजे शूट करायला तुम्हाला दाखवायला की आईस्क्रीम घेते. पण दीदीने मला आठवण करून दिली एकदम. बघा कशी खाते. तर आता मी आईस्क्रीम एन्जॉय करतो. सो गाईज आज खूप सारं म्हणजे जागेवर फिरलो. तर आता मी दमलेलो आहे. सो आजच्या ब्लॉगची एंड इथेच करतो. सो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कैसा डूब जाने जैसा जारी ख्वाहिशें हर जगह. गज़ब का है ये दिन, गज़ब का है